एप्रिलचा महिना, वार्षिक परीक्षा आणि परीक्षा संपल्यावर येणारी ती आपली महालक्ष्मीची यात्रा. फॅमिलीसोबत, मित्रांसोबत, कोणासोबत ही यात्रा फिरायची मजा एक वेगळी आहे. दरवर्षीप्रमाणे हनुमान जयंतीला सुरू होणारी ही यात्रा 15 ते 20 दिवस चालते. दरवर्षी ही यात्रा हजारो लाखो लोकांना आपल्याकडे आकर्षित करते आणि एक वन डेसाठी स्पेशल वेकेशन म्हणून खूपच चांगली जागा आहे. चला तर दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा या महालक्ष्मी यात्रेची सैर करूया. हजारो लाखो भक्तांसाठी सजलेले हे महालक्ष्मी मंदिर. यात्रेच्या वेळी खूप जास्ती गर्दी असते आणि त्यामुळे दर्शनासाठी लवकर संध्याकाळी यावे. रात्रीच्या वेळेस खूप जास्ती गर्दी असते, त्यामुळे माझ्या मते तरी 5 वाजता हे दर्शनासाठी चांगले टाईम आहे आणि यात्रा फिरण्यासाठी 5 ते 9 हा वेळ योग्य आहे. चला तर बघूया कशी आहे महालक्ष्मीची यावर्षीची यात्रा. महालक्ष्मीची यात्रा आणि तिथे प्रसाद म्हणून भेटणारा हा सुप्रसिद्ध मावा पेढा. पर्यटकांचं लक्ष ह्याच्याकडे जास्ती वळते आणि जास्तीत जास्त पर्यटक हे हा मावा पेढ्याचा आस्वाद घेतात. मावा पेढ्यानंतर खाण्यासाठी सुकलेले बोरे हे सुद्धा जास्तीत जास्त पर्यटकांची आवड म्हणून ओळखले जाते आणि भरपूर पर्यटक ह्याचासुद्धा आस्वाद घेतात व घरी घेऊन जातात. सर्व खरेदी झाल्यावर पर्यटकांचं मन आकर्षण ही यात्रा अशा प्रकारे असते. पर्यटकांसाठी खूप सारी शॉपिंग करण्याचा हा मेनू कार्डच असेल, कारण की इथे सर्वांसाठी वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारचे वस्तू ह्या यात्रेमध्ये आपल्याला भेटतात. काही स्वस्तामध्ये तर काही महागामध्ये. शॉपिंग करून झाल्यावर पर्यटकांना भूक तर लागतेच आणि त्यासाठी महालक्ष्मीच्या यात्रेत वेगवेगळ्या प्रकारची मेजवानी तर आहेच. नॉनव्हेजवाल्यांसाठी भुजिंग, अंडापाव, चायनीज, वेगवेगळ्या प्रकारची नॉनव्हेज पदार्थ, तसेच व्हेजवाल्यांसाठी सुद्धा पाणीपुरी, पावभाजी, वडापाव, फालुदा, आईस्क्रीम, कोल्ड्रिंक सर्व प्रकारची सुविधा येथे उपलब्ध आहेत.
या यात्रेमध्ये पर्यटकांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे गेम्ससुद्धा आहेत आणि त्याच्याने आपलं जे मनोरंजन आहे ते पूर्णपणे होते व मजा येते. बघूया कुठले कुठले गेम्स या यात्रेमध्ये. मध्ये फिरता फिरता आम्हाला दिसलं एक हॉन्टेड हाऊस. तर चला बघूया या हॉन्टेड हाऊसमध्ये नक्की काय आहे. हॉन्टेड हाऊसमध्ये जावण्यासाठी. तर बघूया, यात्रा फिरूया, पाळण्यामध्ये बसूया, अजून भरपूर काही राईड्स करूया. चला फिरूया यात्रा. महालक्ष्मीची ही यात्रा मुंबई अहमदाबाद हायवेला एकदम लागूनच आहे. महालक्ष्मीची यात्रा पालघरपासून 46 किलोमीटर, डहाणूपासून 27 किलोमीटर, तसेच मुंबईपासून 113 किलोमीटर अंतरावर आहे. तर इथे या, मजा करा, एन्जॉय करा आणि खरंच सांगतो वन डे वॅकेशनसाठी ही यात्रा एक नंबर आहे. तर कसा वाटला हा आमचा प्रवास कमेंट करून नक्की सांगा. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि अशाच चांगल्या चांगल्या व्हिडिओजसाठी प्लीज आम्हाला सपोर्ट करत राहा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, सी यू, टाटा.